हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू आवर चॅनल लर्नर्स पॉईंट. तर आज आपण 8वीचा इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल या टॉपिकचा प्रॅक्टिस सेट 12.1मधला क्वेश्चन नंबर 1 बघणार आहोत, सोडवणार आहोत. तर त्यामध्ये काय विचारलं आहे बघा. इच इक्वेशन इज फॉलोड बाय द व्हॅल्यूज ऑफ द व्हेरिएबल. डिसाईड वेदर दीज व्हॅल्यूज आर द सोल्युशन ऑफ दॅट इक्वेशन. तर आपल्याला काही इक्वेशन दिलेले आहेत आणि त्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत 3 पुढे. तर त्या 3पैकी कोणत्या व्हॅल्यूज या त्या इक्वेशनच्या सोल्युशन आहेत हे आपल्याला डिसाईड करायचं आहे, ठरवायचं आहे. तर पहिल्यांदा बघूयात की सोल्युशन ऑफ इक्वेशन म्हणजे काय. तर त्याची डेफिनेशन अशी आहे, सोल्युशन ऑफ इक्वेशन म्हणजे त्या व्हेरिएबलची अशी व्हॅल्यू ज्या व्हॅल्यूमुळं काय होतं तर दिलेले इक्वेशन सॅटिस्फाय होतं. तर सॅटिस्फाय होतं म्हणजे काय होतं तर LHS आणि RHSच्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या इक्वल येतात, म्हणजेच इक्वेशन बॅलन्स होतं. अशा व्हॅल्यूला त्या इक्वेशनचं सोल्युशन असं म्हणायचं. ओके, तर आता बघूयात की कोणती व्हॅल्यू ही तुम्हाला दिलेल्या इक्वेशनचं सोल्युशन आहे. ओके, देन बघा आता फर्स्ट एक्झाम्पल आहे, त्याचं सोल्युशन लिहायचं आहे आपल्याला. कोणती व्हॅल्यू सोल्युशन आहे ते बघायचं आहे. तर सोल्युशन फर्स्ट वी हॅव टू राईट, वी हॅव काय दिलं बघा इक्वेशन, x-4 इज इक्वल्स टू 3. हे आपल्याला दिलेले इक्वेशन आहे, त्याला कन्सिडर करूयात इक्वेशन फर्स्ट. आता याची जी LHS आहे ती घेऊयात पहिल्यांदा. किंवा बघा फर्स्ट व्हॅल्यू जी दिलेली आहे आपल्याला, तर एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे x इज इक्वल टू -1. तर काय करूयात पहिल्यांदा, पुट x इज इक्वल टू -1 इन इक्वेशन 1. वी गेट, चला आता काय करायचं आहे बघा, एक्सची जी व्हॅल्यू आहे -1 ती आपल्याला इक्वेशनमध्ये पुट करायची आहे. तर बघूयात काय येतं आहे मग. LHS इज इक्वल टू, व्हॉट इज द LHS, x-4. नाव आता काय करायचं आहे आपल्याला, एक्सची व्हॅल्यू -1 पुट करायची आहे. तर एक्स जिथं दिसत आहे तिथं -1 पुट करा. मग -1 -4 ॲज इट इज. -1 and -4 इट बिकम्स -5 अँड विच इज नॉट इक्वल टू आवर RHS, बिकॉज आपली जी RHS आहे ती 3 आहे, त्यामुळं हे काय आपल्या RHSच्या इक्वल आलेलं नाही आहे. अँड देअरफोर हिअर वी गेट, काय मिळत आहे आपल्याला, LHS इज नॉट इक्वल टू RHS अँड देअरफोर x इज इक्वल टू -1 इज नॉट सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. आपल्याला दिलेल्या इक्वेशनची काय नाही, x इज इक्वल टू -1 हे सोल्युशन नाही. आता काय करायचं आहे बघा, सेकंड व्हॅल्यू दिलेली आहेत आपल्याला x इज इक्वल टू -7. तर आता काय करूयात, इक्वेशन फर्स्टमध्ये x इज इक्वल टू 7 पुट करूयात. नाव पुट x इज इक्वल टू 7 इन इक्वेशन फर्स्ट. काय करायचं आहे आता, इक्वेशन 1मध्ये आपल्याला x इज इक्वल टू 7 ही व्हॅल्यू पुट करायची आहे. आता बघूयात काय मिळतं आहे मग. LHS सेम इक्वेशनची LHS घ्यायची आहे आपल्याला, x-4. देन वी हॅव टू पुट द व्हॅल्यू ऑफ x इज x इज इक्वल टू 7. देन 7 - 4. आता बघा 7 - 4 इट बिकम्स 3 अँड वी गॉट अवर RHS. हीच काय आहे आपली RHS आहे. अँड देअरफोर इथं आपल्याला काय मिळत आहे, LHS इज इक्वल टू RHS. आता जेव्हा इक्वेशनच्या बोथ साईड्सची व्हॅल्यू काय येते, सेम येते, तेव्हा आपण काय म्हणतो, जी आपण व्हेरिएबलची व्हॅल्यू पुट केलेली आहे ती व्हॅल्यू म्हणजे आपल्या इक्वेशनचं काय आहे, सोल्युशन असतं. मग देअरफोर काय म्हणणार, x इज इक्वल टू 7 इज सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. x इज इक्वल टू 7 ही काय मिळालेली आहे आपल्याला, दिलेल्या इक्वेशनचं सोल्युशन मिळालेलं आहे. आता बघा अनदर लास्ट व्हॅल्यू काय आहे, x इज इक्वल टू -7. तर ती पण व्हॅल्यू आता आपण काय करूयात, पुट करून बघूयात. नाव अगेन
put x is equal to -7 in इक्वेशन फर्स्ट. बघा अगेन आपल्याला काय करायचं आहे, LHS घ्यायची आहे इक्वेशनची. आपलं इक्वेशन फर्स्ट जे दिलेली इक्वेशन आपण कन्सिडर केलं होतं त्याची LHS अगेन x -4. आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू पुट करायची आहे, x इज इक्वल टू -7. चला -7 -4 विच इज इक्वल टू, बघा आता मायनस साईन सेम आहे, ॲडिशन आहे, त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, बोथ नंबरचे ॲडिशन आणि साईन द्यायचं आहे मायनस. अँड 7 and 4 इक्वल्स टू 11 अँड विच इज नॉट इक्वल टू आवर RHS. ही काय आपली RHS नाही आहे. अँड देअरफोर काय म्हणणार, LHS इज नॉट इक्वल टू RHS. अँड फायनली देअरफोर x is equal to -7 is not solution of given equation. अगेन आपल्याला काय मिळत नाही आहे, x is equal to -7 ही व्हॅल्यू दिलेल्या इक्वेशनचं सोल्युशन नाही. का नाही आहे, कारण LHS आणि RHS या ज्या व्हॅल्यू आहेत त्या बोथ व्हॅल्यूज कशा येत आहेत, डिफरंट येत आहेत. कारण आपली RHS आपल्याला इथं देताना त्यांनी 3 दिलेली आहे आणि फक्त x इज इक्वल टू 7 या व्हॅल्यूसाठी आपले इक्वेशन सॅटिस्फाय झालेलं आहे. अँड देअरफोर काय म्हणणार मग फायनली, x इज इक्वल टू -7 इज सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. एक्सची व्हॅल्यू 7 ही आपल्याला काय मिळालेली आहे, इक्वेशनचं सोल्युशन मिळालेली आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा आता काय दिलेलं आहे, सेकंड वन. 9m इज इक्वल टू 81 आणि आपल्याला mच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. आता इथं m इज इक्वल टू 3, 9 अँड -3. ओके, अँड दिस इज गिवन इक्वेशन काय आहे बघा आता इथं, सोल्युशन वी हॅव 9m इज इक्वल टू 81. कन्सिडर दिस ॲज इक्वेशन नंबर फर्स्ट. आता बघा m या व्हेरिएबलमधलं आपलं इक्वेशन आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, आता mच्या व्हॅल्यू आपल्याला ज्या दिल्या आहेत त्या या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करायच्या आहेत. बघा आता फर्स्ट जी व्हॅल्यू आहे m इज इक्वल टू 3 दिलेली आहे, तर ती पहिल्यांदा पुट करूयात. पुट m इज इक्वल टू 3 इन इक्वेशन फर्स्ट. वी गेट व्हॉट वी गेट, लेट्स सी. LHS घेऊयात इक्वेशनची. LHS इज इक्वल्स टू 9m. चला आता ज्या ठिकाणी आपल्याला m दिसत आहे त्या ठिकाणी आपल्याला mची व्हॅल्यू पुट करायची आहे 3. मग देअरफोर m इथं दिसत आहे तर त्या ठिकाणी पुट करूया 3. अँड नाव 9 27 आणि ही काय आपली RHS नाही आहे. मग देअरफोर काय म्हणणार, ही आपली RHS नाही, देअरफोर नॉट इक्वल टू RHS. अँड फायनली काय म्हणायचं, m इज इक्वल टू 3 इज नॉट सोल्युशन ऑफ इक्वेशन. आपल्याला दिलेल्या इक्वेशनचं सोल्युशन नाही आहे. काय नाही आहे, m इज इक्वल टू 3 ही व्हॅल्यू इक्वेशनचं सोल्युशन नाही. का नाही, कारण LHS 9m आहे अँड RHS आपली 81 आहे. मग आपल्याला mची अशी व्हॅल्यू फाइंड करायची आहे ज्यामुळे काय होईल, आपली RHSची व्हॅल्यू आपल्याला मिळेल. मग RHSला 81 आहे. बघूयात नेक्स्ट व्हॅल्यू पुट करूयात. आता 9 नेक्स्ट व्हॅल्यू काय दिलेली आहे बघा, 9 दिलेली आहे. मग पुट करूयात. पुट m इज इक्वल टू 9 इन इक्वेशन फर्स्ट. देन व्हॉट वी गेट, काय मिळतं बघा, LHS इज इक्वल्स टू 9m विच इज इक्वल टू 9 इंटू mची व्हॅल्यू आपण 9 घेतलेली आहे. तर इथं काय करूयात, mची व्हॅल्यू 9 पुट करूयात. मग 9 इंटू 9 99 81 आणि हीच काय आहे आपली RHS आहे विच इज RHS. मग बघा mची व्हॅल्यू जेव्हा आपण 9 पुट करतो तेव्हा आपल्याला काय मिळते, आपली RHS मिळते. अँड देअरफोर LHS इज इक्वल टू RHS फॉर x इज इक्वल टू m इज इक्वल टू फॉर m इज इक्वल टू 9
Therefore, m is equal to 9 is solution of given equation. ओके, m इज इक्वल टू 9 ही जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला काय मिळते, आपल्या इक्वेशनचं सोल्युशन. अँड लास्ट वन व्हॅल्यू m इज इक्वल टू -3. आता ती घेऊन बघूयात. अगेन पुट m इज इक्वल टू -3 इन इक्वेशन फर्स्ट. चला m इज इक्वल टू -3 पुट करून बघूयात काय मिळतं ते. ओके, let's see. LHS is equal to 9m which is equal to 9 into, आता आपण m ची व्हॅल्यू पुट करणार आहोत -3. therefore 9 into -3 9. आता इथं बघा 9 जे आहे ते प्लसमध्ये आहे आणि 3 जे आहे ते मायनस आहे. दोन संख्यांमध्ये मल्टिप्लिकेशन आहे. मग प्लस आणि मायनस जर दोन अपोजिट साईन असतील त्यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन असेल तर प्लस मायनसचं मल्टिप्लिकेशन ऑलवेज मायनस असतं. अँड प्रोडक्ट घ्या 2 नंबरचा. 9 into 3 9 त्रिक 27 आणि अगेन आपल्याला काही RHS मिळालेली नाही आहे. देअरफोर -7 इज नॉट आवर RHS. आपली RHS काय आहे, 81 आहे. अँड इथं आपल्याला मिळालेली आहे व्हॅल्यू -27 विच इज नॉट आवर RHS. अँड देअरफोर LHS is not equal to RHS. Therefore, m is equal to -3 is not a solution of given equation. बघा समजलं असेल. काय केलं आपण, पहिल्यापासून एकदा रिवाईज करते. आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे. त्या इक्वेशन ज्या व्हेरिएबलमधले इक्वेशन आहे त्या व्हेरिएबलच्या आपल्याला पुढं व्हॅल्यूज दिलेल्या आहेत आणि या दिलेल्या व्हॅल्यूजमधून आपल्याला कोणती व्हॅल्यू दिलेल्या इक्वेशनचं सोल्युशन आहे हे डिसाईड करायचं आहे. मग काय केलं आपण, ईच व्हॅल्यू आपण दिलेल्या इक्वेशनमध्ये पुट करून बघितली. जे काही व्हेरिएबल आहे त्या व्हेरिएबलच्या ठिकाणी आपण दिलेली किंमत जी आहे ती ठेवली. तर ती किंमत ठेवल्यानंतर आपल्याला इक्वेशनच्या बोथ साईड्स कोणती व्हॅल्यू पुट केल्यानंतर इक्वल येतात हे पाहिलं. आणि जिथं आपल्याला LHS इज इक्वल टू RHS मिळतात, जिथं आपल्याला इक्वेशन सॅटिस्फाय झालेलं दिसतं ती व्हॅल्यू म्हणजे आपण काय म्हटलेलं आहे, इक्वेशनचं सोल्युशन आहे असं कन्सिडर केलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.